नमस्कार, मी कोमल. तर आज आपण चहासोबत जी खारी खातात ती खारी कशी बनवायची तर ते बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. आपण विकत वगैरे आणतोच खारी, पण आपण स्वतः पण कधीतरी ट्राय करून बघायला काही हरकत नाही. खूप छान बनते ही खारी. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही खारी बनवलेली आहे. अगदी झटपट तयार होते आणि कमी साहित्यामध्ये सुद्धा बनते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा खारी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे बघा, मी खारी बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे. तर अर्धा किलो मैदा मी इथं घेतलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे थोडासा. हे बघा, इथं मी ओवा घेतलेला आहे. तो हाताने असा चोळून या मैद्यामध्ये टाकायचा. अशा पद्धतीनं थोडंसं मीठ टाकणार आहे मी. हे बघा, थोडंसं मीठ टाकते. आता या पिठामध्येच मी टाकणार आहे हे वितळून घेतलेलं तूप आहे, ते टाकते मी. तर तूप एकदम टाकायचं नाही. सुरुवातीला आपण हे जे तूप टाकलेलं आहे पिठामध्ये, ते हाताने सगळीकडे असं लावून घ्यायचं. तुपाऐवजी तेल जरी वापरलं तरी चालतं, पण तुपामुळे खूप छान टेस्ट येते खारीला. हे बघा, तर व्यवस्थित हाताने सगळीकडे हे तूप लावून घ्यायचं आहे पिठाला. तर आता मी जे थोडंसं राहिलेलं तूप आहे ते सुद्धा या पिठामध्ये टाकून घेणार आहे. आणि व्यवस्थित सगळं तूप पूर्ण पिठाला लागेल अशा पद्धतीने मी हे पीठ सगळीकडे पिठाला तूप लावून घेते. हे बघा, तर आता थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. मैद्याचं पीठ मळताना खूप जास्त पाणी लागत नाही पीठ मळायला, त्यामुळे पाणी एकदम असं टाकू नका. थोडंसं लागेल असं पाणी घ्यायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता, मी एकदम पाणी ओतत नाही पिठामध्ये, थोडंसं घेऊन मळते. खूप जास्त घट्ट पण करायचं नाही हे पीठ आपल्याला, आणि खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. आपल्याला म्हणजे बेकरीमध्ये वगैरे खारी भेटते, पण कधीतरी आपण ट्राय करायला काहीच हरकत नाही. थोडंसं वेगळं काहीतरी आपल्या हाताने आपण एखादा पदार्थ बनवून खायला म्हणजे खूप असं छान वाटतं. त्यामुळं मी असं वेगळं काहीतरी बनवत असते. तर तुम्ही म्हणाल आता खारी वगैरे भेटते आपल्याला, पण खारी भेटते, पण आपण जे बनवण्यात आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे एखादा पदार्थ बनवण्यात. तर हे बघा, थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी मळून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीनं हे मी पीठ मळून घेतलेलं आहे. तर आता थोडंसं तेल लावून घेते मी ह्या पिठावरती आणि परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं. आणि हे पीठ मी 10 ते 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहे. तुमच्याकडे जर टाईम असेल तर अर्धा तासासाठी जरी ठेवलं तरी सुद्धा चालतं. जर जास्त टाईम नसेल तर 15 मिनिटामध्ये सुद्धा बनवू शकतो आपण ही खारी. 15 मिनिटं पीठ भिजत ठेवायचं. तर मी हे पीठ 15 मिनिटासाठी भिजण्यासाठी ठेवणार आहे. याच्यावरती एक प्लेट ठेवते आणि हे पीठ भिजायला ठेवते. तर खारी बनवण्यासाठी पीठ आपण भिजण्यासाठी ठेवलेलं आहे मळून. तोपर्यंत इथं मी एका टोपामध्ये तूप घेतलेलं आहे, 2-3 चमचे. तर एक मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे जे आपण खारी बनवताना वापरणार आहोत.
तर मी या तुपामध्येच मैदा टाकणार आहे। सुरुवातीला मी 2 चमचे मैदा टाकलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा अशा पद्धतीनं। आणखीन 1 चमचा भर मैदा मी याच्यामध्ये टाकणार आहे। आणि हे सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण मी बनवून घेतलेलं आहे तूप आणि मैद्यापासून। तर मी अर्धा किलो मैद्यातूनच 3-4 चमचे मैदा सेपरेट ठेवला होता, कारण की हे मिश्रण आपल्याला बनवावं लागतं त्यासाठी। तर हे बघा हे बनवून तयार आहे। तर हे पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे। तर परत एकदा मी व्यवस्थित मळून घेते ह्याला आणि छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। म्हणजे आपण ज्या प्रकारे चपाती बनवण्यासाठी गोळे बनवतो छोटे छोटे, तसे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे बघा एवढे गोळे मी बनवून घेते आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहेत। हे बघा अशा पद्धतीने मी सगळे गोळे बनवून घेणार आहे। तर सुरुवातीला एक गोळा घ्यायचा, थोडंसं पीठ टाकते मी आणि याला आपण चपाती जशी लाटतो तशा पद्धतीने लाटून घेणार आहे मी। पीठ खूप जास्त लावायचं नाही, थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं। गोल चपाती लाटून घ्यायची आहे। तर ही बघा मी पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। तर मी अशाच सगळ्या चपात्या लाटून ठेवणार आहे सुरुवातीला। तर हे बघा खारी बनवण्यासाठी मी एकसारख्या 5 चपात्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। आता काय करायचं आहे, हे जे मिश्रण आपण बनवून घेतलं होतं मैदा आणि तुपापासून, तर ते हाताने थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि एक एक ह्या चपातीला आपण असं लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं। बनवायला खूप सोपी आहे खारी। तर आज आमच्या मम्मींना खारी खायची होती, मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई। तर मी म्हटलं आज बाहेरून न मागवता मी घरातच बनवून पाहते। त्यासाठी आज खारी बनवते मी। हे बघा व्यवस्थित हे मिश्रण मी एका चपातीला लावून घेतलेलं आहे। तर दुसरी चपाती सुद्धा लाटून घेतलेली होती ती याच्यावरती ठेवायची आणि या चपातीला सुद्धा हे मिश्रण लावून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे। तर एकावरती एक अशा 5 चपात्या मी ठेवणार आहे, ज्या आपण मैद्याच्या लाटून घेतलेल्या आहेत त्या। तर हे बघा एकावरती एक मी 5 चपात्या ठेवून त्याला तयार केलेलं मिश्रण लावून घेतलेलं आहे। तर हे आता अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा कसं बनवते मी। आणि परत चौकोनी बनवायचं आहे आपल्याला याला। हे बघा अशा पद्धतीनं ही बाजू घेऊन इथे ठेवते मी। तर हे बघा अशा पद्धतीने हे मी 5 चपात्यांपासून मिश्रण लावून हे बघा अशा पद्धतीने चौकोन बनवून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं आहे, थोडंसं पीठ टाकून आपल्याला ही चपाती लाटून घ्यायचं आहे। याची खूप जास्त पीठ नाही घ्यायचं, वरती थोडंसं पीठ लावते मी आणखी। तर मैद्याचं पीठ आहे हे। तर अलगद हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। शक्यतो मी हे चौकोनीच लाटते, म्हणजे आपल्या खारी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूने एकसारख्या अशा चौकोनीच तयार होतील त्यासाठी।
तर हे मी लाटून घेते. तोपर्यंत इथं मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे खारी तळण्यासाठी. अलगद हातांनी लाटून घ्यायचं आहे आपल्याला. खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ सुद्धा बनवायचं नाही. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी ही मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे चौकोनी आकारामध्ये. तर पोळपूट थोडासा छोटा व्हायला लागला आणि चपाती जाड बनायला लागली, त्यासाठी मी एक ताट घेतला आणि त्याच्यावरती लाटून घेतलेलं आहे. तर आता याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये कट करायच्या खारी ज्या आहेत त्या, म्हणजे लांबड्या किंवा चौकोनी अशा जरी कट केल्या तरी चालतात. तर हे बघा, मी अशा पद्धतीनं सुरुवातीला उभ्या अशा कट करून घेते. आणि नंतर आडवं कट करून घेते मी असं. तर हे बघा, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. तर आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. त्यासाठी तेलसुद्धा इथं गरम झालेलं आहे. गॅस खूप फास्ट करायचा नाही, तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या खारी ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला थोडंसं पीठ टाकून बघायचं तेल गरम झालेलं आहे की नाही ते. तर मी पीठ टाकून बघते. पीठ वरती येते लगेच, म्हणजे तेल गरम झालेलं आहे. तर हे बघा, हे लाटल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकताय याचे असे लेयर दिसत आहेत. हे बघा. तर मी एक एक ही तेलामध्ये सोडून घेते. बारीक गॅसवरतीच आपल्याला ह्या खारी तळून घ्यायच्या आहेत. खूप जास्त गॅस फास्ट करायचा नाही. आणि खूप जास्त डार्क रंग सुद्धा करायचा नाही. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या खारी तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकताय, मी अजिबात खारीला म्हणजे हलवत नाही झाऱ्याने वगैरे. ते ऑटोमॅटिक फुलून अशा वरती यायला लागलेले आहेत. तर आता मी झारा घेऊन थोडंसं ह्या खारीला हलवून घेणार आहे. म्हणजे खारी एकसारखी तळली जाईल सगळीकडून. हे बघा, अशा पद्धतीनं. तर हे बघा, किती छान ह्याचे लेयर वगैरे सुटलेले आहेत असे. तर एक बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे सुरुवातीला, लगेच पलटायचं नाही. तर बारीक गॅसवरतीच मी ह्या खारी ज्या आहेत त्या तळून घेते. तर हे बघा, जवळून बघा. हे बघा, किती छान दिसते खारी ते. तर ही खारी आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर हे बघा, हलकासा सोनेरी रंग ह्या खारींना आलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय ही खारी किती छान दिसते ते. म्हणजे असं वाटत नाही की मी हे घरी बनवलेलं आहे. हे बघा. तर आणखीन एखादा मिनिटभर मी ही खारी तळून घेते. तर खारी छान अशी तळलेली आहे. हे बघा. तर आता या मी काढून घेणार आहे. तर एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल वगैरे जे आहे ते त्या चाळणीतून खाली म्हणजे जाईल आणि खारी अशी तेलकट होणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी ही पुरणाची चाळण घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी ह्या खारी काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकताय किती छान दिसत आहेत ह्या खारी. अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. आवाजावरून सुद्धा तुम्हाला लक्षात येत असेल. हे बघा. तर व्यवस्थित तेल सगळं निथळून घ्यायचं
आणि ही खारी मी एका चाळणीमध्ये काढून घेते. चाळणीच्या खाली टोप ठेवणार आहे, म्हणजे जरी एक्स्ट्राचं तेल असेल तर त्या टोपामध्ये खाली सांडलं जाईल त्यातून. तर हे बघा मी काढून घेते खारी आता. आणि अशाच पद्धतीनं मी सगळ्या खारी ज्या आहेत त्या तळून घेणार आहे. तर ही खारी मी काढून घेतलेली आहे. तोपर्यंत मी आणखीन खारी या तेलामध्ये सोडून घेते. तुम्हाला जर उभी खारी आणखीन हवी असेल तर थोडेसे लांबडे चपातीचे कट असे जर केले ना तरी चालतात, पण मी छोटे छोटे कट केलेले आहेत. हे बघा. तर हे बघा, अशा पद्धतीनं ह्या सगळ्या खाऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर हे बघा तयार आहेत खारी. तर अगदी बेकरीमध्ये जशा पद्धतीने मिळतात तशा पद्धतीने तयार होतात ह्या खारी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा खारी नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.